आमच्याकडे ही शिव्यांची खूप मोठी डिक्शनरी आहे, परंतु आमच्यावर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे आणि आईवडिलांचे संस्कार आहेत म्हणून आम्ही पातळी सोडत नाही. आम्ही टीकेला कामातून उत्तर देत असतो. त्यामुळे विरोधकांनी आम्हाला पातळी सोडण्यास भाग पाडू नये असा इशारा शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटाला दिला आहे. महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी ठाण्यात राज ठाकरेंच्या आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत श्रीकांत शिंदे बोलत होते. गेल्या 10 वर्षात मतदारसंघासाठी हजारो कोटींचा निधी आणला. शहराचा चेहरा मोहरा बदलत चाललाय. येणाऱ्या काळात या शहराचा चेहरा अजूनही बदलेल आणि ही शहरं मुंबईसारखी विकसित होतील असा विश्वास श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केलाय. याचबरोबर काही लोक ज्या आघाडीमध्ये गेलेत त्या आघाडीची भाषा बोलायला लागलेत. आज पराभव डोळ्यासमोर दिसल्यानंतर गलिच्छ भाषा राजकारणात आणण्याचं काम काही लोकांनी केलं आहे. महाराष्ट्रानं अशी कधी भाषा पाहिली नव्हती. इतक्या खालच्या स्तरावर राजकारण आणून ठेवलंय. सकाळपासून ते रात्रीपर्यंत शिव्या शाप देण्याचं काम करत असल्याची टीकाही डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी यावेळी केली. इंडिया आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांच्या 3ऱ्या टप्प्यातील प्रचार यात्रेला ठाणेकरांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. राजन विचारे यांच्या प्रचाराचा झंझावात सध्या ठिकठिकाणी सुरू असून आवाज जनतेचा आवाज ठाण्याचा राजन विचारे या गाण्याची भुरळ ठाणेकरांना पडली आहे. विशेष म्हणजे या गाण्यात तुटल्या शिवधनुष्याची पेटवा मशाल रे, शिवसेनेचा मर्दगडी काढील हा जाळ रे, आनंद दिघेंचा शिष्य तो, ठाकरेंचा मावळा, गद्दारांचा काढणार मशालीनं कोथळा या ओळीनं सर्वांचीच मनं जिंकली आहेत. शिवसेनेशी झालेली गद्दारी ठाणेकरांना रुजली नसल्यानं हे गाणं काही दिवसातच प्रसिद्ध झाले. सोशल मीडियावर गाणं कळवटलं असून हे गाणं तुफान व्हायरल होत आहे. तसंच बच्चूंच्या मुखातही याच गाण्यांचे शब्द गुणगुणले जात आहेत. दरम्यान महाविकास आघाडी उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचाराचा धडाका सुरू आहे. सोमवारी ठाण्याच्या घोडबंदर भागात एका रथयात्रेचं आयोजनही करण्यात आलं होतं. या रथयात्रेला मिडज हिरानंदानी येथून सुरुवात झाली. हिरानंदानी इस्टेट, ऋतुपार्क, ब्रह्मांड, आझाद नगर, कोलशेत, ढोकाळी, मनोरमा नगर, मानपाडा, मुल्लाबाग डेपो, निळखंठ ग्रीन्स, टिकुजिनीवाडी, कल्पतरू सोसायटी, कोकणीपाडा, खेवरा सर्कल, डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह, हिरानंदानी मिडज, वसंत विहार, पवारनगर, सिद्धांचल, गांधीनगर, सुभाषनगर, लक्ष्मी चिराग नगर येथे समारोप झाला. ठाणे लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा आवाज घुमत आहे आणि त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यावेळी या प्रचार फेरीमध्ये महाविकास आघाडीतील काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई, विक्रम खामकर, उमेश अग्रवाल, जिल्हा प्रमुख केदार दिघे, सुरेश मोहिते, ओळा माजोडा संपर्क प्रमुख नरेश मणेरा, प्रवक्ता अनिश गाढवे, उपशहर प्रमुख दीपक साळवी, अर्जुन सिंग डाभी, संपर्क प्रमुख सुभाष मस्कर, उपजिल्हा प्रमुख सुनील पाटील, राजेंद्र महाडे, किरण जाधव, गीता चव्हाण, संभाजी ब्रिगेडचे चंद्रशेखर पवार, रेखा खोपकर, राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य युवा सेनेच्या धनश्री विचारे, आरती खळे, विभाग संघटक कविता मनोज, निलोफर शेख, मनीष राय, भास्कर बैरीशेट्टी, रागिनी बैरीशेट्टी, संजय दळवी तसंच महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. येत्या 20 मे रोजी प्रचंड मतांनी विजय करण्याचं आवाहन यावेळी इंडिया आघाडीच्या नेत्यांनी नागरिकांना केलं. या ठिकाणी शिवसेनेचे निष्ठावंत खासदार राजन विचारे यांना लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि ही लढाई निष्ठावंत विरुद्ध गद्दार आहे. आणि मला निश्चित खात्री आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर जे राजन विचारे अनेक संकटाला येऊन सुद्धा उद्धवजींबरोबर निष्ठावंत राहिले आणि त्यामुळे ठाण्यातील जनता सुद्धा शिवसेनेवर आणि निष्ठावंतांबरोबर राहील याचा ठाम विश्वास आहे आणि लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद विचारे साहेबांना आहे आणि त्यामुळे मोठ्या मताधिक्याने ते निवडून येतील. साहेब, इथे जे आहेत विरोधक आहेत ते वेगवेगळे हे काढून विचारे साहेबांना हे करतायत, त्याबद्दल काय सांगतात? खरं तर गेल्या 2.5 वर्षामध्ये सातत्याने निष्ठावंतांना जो अन्याय केला तो संपूर्ण महाराष्ट्राने बघितला. ठाण्यातल्या ज्या शिवसेनेने ह्या लोकांना मोठं केलं त्यांच्यावर कसा अन्याय केला हा सुद्धा जनतेने बघितलेला आणि त्यामुळे या सगळ्याचा हिशोब येणाऱ्या 20 तारखेला निवडणुकीमध्ये लोक शिवसेनेला, उद्धवजींना आणि राजन विचारांना साथ देऊन हा हिशोब चुकता करतात.
मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईत 5व्या टप्प्यात अर्थात 20 मे रोजी लोकसभेसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर 18 ते 20 मे दरम्यान मद्यविक्रीला मनाई करण्यात आली आहे. या काळात मद्यविक्रीस बंदी घालण्यात आल्याचे आदेश देण्यात आले आहेत. या निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहे. सुरुवातीला निकालाच्या दिवशी मद्यविक्रीस बंदी घालण्यात आल्याचं ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात सांगितलं होतं. मात्र या विरोधात याचिकाकर्त्यांनी सुधारित आदेश देण्याची मागणी केली होती. या प्रकरणी त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मतदानाच्या 2 दिवस आधी मद्यविक्री बंदी घालण्यास आक्षेप नाही, परंतु निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी मद्यविक्रीला बंदी जाचक असल्याचं याचिकाकर्त्यांचे वकील RD सोनी यांनी न्यायालयात सांगितलं. निकालाच्या दिवशी सायंकाळनंतर मद्यविक्रीला परवानगी देण्यात यावी अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. त्यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या मद्यविक्री बंदीच्या आदेशामध्ये सुधारणा करण्याची मागणी केली होती. यापूर्वी न्यायालयानं दिलेल्या अशा आदेशांचा दाखला देखील यावेळी त्यांनी दिला होता. यावेळी अतिरिक्त सरकारी वकील अश्विनी पुरव यांनी न्यायालयात याचिकाकर्त्यांच्या या मागणीला विरोध केला होता. परंतु याचिकाकर्त्यांची बाजू लक्षात घेऊन खंडपीठानं जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या मद्यविक्री बंदीच्या आदेशात सुधारणा केली आहे. त्यांनी निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी जाहीर होईपर्यंत मद्यविक्री बंदीचा आदेश लागू राहील असं सांगितलंय. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय. मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईत 18 ते 20 आणि 4 जूनपर्यंत मतदान निकाल जाहीर होईपर्यंत मद्यविक्री बंद राहील. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार काल दुपारी ठाण्यात वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पहिल्याच अवकाळी पावसात मोठी पडझड झाली. काल दुपारच्या सुमारास अचानक काळोख पसरून वादळी वाऱ्यासह धूळ उडवत कोसळलेल्या मुसळधार अवकाळी पावसामुळे ठाणेकरांची त्रेधा तिरपीट उडाली. सायंकाळपर्यंत 25 मिलीमीटर कोसळलेल्या पावसात पत्रे उडाल्याच्या 4 ते 5 घटना घडल्या. तर 48 ठिकाणी झाडं उन्मळून पडल्यानं वाहनांचीही मोडतोड झाली. तर रस्त्यावर पाणी साचल्यानं सर्वत्र वाहतुकीची कोंडी झाली होती. वाढत्या उष्म्यानं त्रासलेल्या नागरिकांना पावसानं दिलासाही दिला. दरम्यान तब्बल 1 तासाच्या मुसळधार पावसानं ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाची चांगलीच पोलखोलही केली. आपत्ती व्यवस्थापन पूर्णपणे ढेपाळल्याचे आरोप समाजसेवक डॉ. राजेश मढवी यांनी केले. गेल्या सोमवारी दुपारपर्यंत वातावरणात उष्मा होता. अचानक 3:30 वाजण्याच्या सुमारास सोसाट्याचे उष्ण वारे सुटले आणि क्षणातच मुसळधार पाऊस कोसळण्यास सुरुवात झाली.
बेसावध असलेल्या ठाणेकरांची या पावसानं चांगलीच त्रेधा तिरपीट उडवली। सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे ठाण्यात अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या। मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी ठाण्यात इंटरनेट बंद झाले। लोखंडी गेट पडल्याच्याही घटना घडल्या। ठाण्याच्या मुख्य बाजारपेठेत सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शेडचे पत्रे कोसळले। मुख्य बाजारपेठेत घरातील खिडकीची ग्रिल आणि पत्रेही उडून खाली पडले। तर ठाण्याच्या पूर्व द्रुतगती महामार्गावर हुंडाई शोरूम समोर दुभाजकावर असलेली झाडं उन्मळून रस्त्यावर पडली होती। मुसळधार पावसाने काल कहर केल्यानं तासाभरातच ठाणेकरांचं जनजीवन विस्कळीत झालं, तर पडझडीच्या घटनेनं आपत्ती व्यवस्थापन विभागाचा फोन खणखणू लागला। दरम्यान आपत्ती व्यवस्थापन विभागही ढेपाळल्याचं समोर आले। शहरात 48 ठिकाणी झाडं पडण्याच्या तर 4 ठिकाणी शेड कोसळण्याच्या घटना घडल्यात। तरीही आपत्ती व्यवस्थापन नॉट रिचेबल होतं। भास्कर कॉलनी चिखलवाडी समोर मोठा जाहिरातीचा बोर्ड पडल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला। ठिकठिकाणी रस्त्यावर पडलेल्या झाडांमुळे वाहतुकीचा चक्क जाम झाला होता। झाडे पडल्यानंतर 3 तास आपत्ती व्यवस्थापन पोहोचू शकले नसल्यानं तक्रारी वाढल्या। समाजसेवक डॉ. राजेश मडवी यांनी वाहतुकीचं नियमन करत होते। ठाण्यात मुसळधार पावसानं सुरुवात केल्यानंतर मुलुंड ते ठाणे दरम्यान रेल्वेची ओव्हरहेड वायर तुटल्यानं कल्याणकडे जाणारी रेल्वे वाहतूकही विस्कळीत झाली। त्यामुळे स्टेशनवर प्रवाशांची झुंबड उडाली। काल संध्याकाळी मुसळधार पावसाच्या तडाख्यात मध्य रेल्वेची वाहतूक सेवाही ठप्प झाली। कल्याणकडे जाणाऱ्या काही लोकल रद्द करण्यात आल्यानं कल्याण, डोंबिवली, दिवा, मुंब्रा, कळवा आणि ठाणे परिसरातील चाकरमान्यांची चांगलीच तारेवरची कसरत झाली। मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या प्रवाशांचीही मोठ्या प्रमाणात फलाटांवर गर्दी पाहायला मिळाली। मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकलच्या ट्रेनमध्ये एवढी गर्दी असते की लोकांना आत पाऊल ठेवणंही कठीण होतं। अनेक लोक ट्रेनच्या दाराला लटकून प्रवास करतात। यात काल झालेल्या वादळी पावसामुळे सर्वच रेल्वे स्थानकांवर अचानक मोठी गर्दी दिसून आली। अशा परिस्थितीत रेल्वे स्थानकांवर मिळेल ती ट्रेन पकडण्यासाठी प्रवाशांची धडपड सुरू होती। याचवेळी ठाणे रेल्वे स्थानकावर एक थरारक घटना घडली। ट्रेन पकडण्यासाठी एक महिला प्रवाशांची धडपड सुरू होती। याचवेळी एक महिला डब्याजवळ एक महिला प्रवासी लोकल ट्रेन पकडत असताना तोल जाऊन ती चक्क ट्रेन खाली अडकली। इतकी प्रचंड गर्दी होती की त्या महिलेला बाहेर पडणं अवघड झालं होतं। जीव वाचवण्यासाठी तिची धडपड सुरू होती, तर दुसरीकडे प्रवाशांचा आरडाओरडा सुरू होता। यानंतर जे काही घडलं ते फारच चित्तथरारक होतं। या घटनेचा व्हिडिओ स्थानकावर लावण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झालाय, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। काल मुंबई आणि आसपासच्या भागात पाऊस झाला। मुंबईत अनेक ठिकाणी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली। ठाण्यातील कोपरी संकुलात लोकल ट्रेनची ओव्हरहेड वायर तुटल्यानं लोकल ट्रेन 30 ते 35 मिनिटं उशिरानं धावत होत्या। त्यामुळे ठाणे स्थानकात थांबलेल्या प्रवाशांची संख्या हळूहळू वाढतच गेली। प्रवाशांना प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला। गर्दी इतकी प्रचंड वाढली की लोकांना ट्रेनमध्ये चढण्यासाठी तर सोडाच, आतमध्ये गेल्यानंतरही मोकळा श्वास घेण्यासाठी जागा नव्हती। लोकल ट्रेन उशिरानं धावत असल्यानं प्रवाशांना तासनतास लोकल ट्रेनची वाट पाहावी लागली। त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकावर गोंधळाची स्थितीही पाहायला मिळाली। ठाणे रेल्वे स्थानकावर लोकल ट्रेन आल्यावर प्रवास करण्यासाठी एवढी गर्दी झाली की प्रवासी एकमेकांना धक्काबुक्की करत चढण्यासाठी प्रयत्न करत होते। याचवेळी लोकलमध्ये चढताना एका महिलेचा तोल गेला आणि ती चक्क ट्रेन खाली जाऊन अडकली। मात्र तिथे उभ्या असलेल्या महिलांनी तिला कसे तरी बाहेर काढले। अतिशय थरारक अशी ही स्थिती होती। ठाणे रेल्वे स्थानकावरील या घटनेच्या व्हिडिओमध्ये महिलांच्या डब्याजवळ प्रचंड गर्दी असल्याचं दिसून येते। यावेळी ट्रेनमध्ये शिरण्यासाठी अनेक महिला कसोशीनं प्रयत्न करत होत्या, तर दुसरीकडे एक महिला ट्रेन खाली अडकल्यानं अनेक महिला तिला बाहेर काढण्यासाठी मदत करत होत्या। ट्रेनखाली अडकलेली महिला जीव वाचवण्यासाठी ओरडत होती, मदतीसाठी किंचाळत होती। याचवेळी अनेक महिलांनी पुढे येत तिला कसंबसं खेचून बाहेर काढलं।